आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या हल्लाबोलासंदर्भात मुख्यमंत्र्यांना वर्षावर गुंडांच्या टोळ्या येऊन भेटतात असा आरोप संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केला आणि वर्षा बंगल्यावर मंत्रालयामध्ये गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होतात असा निशाणा देखील त्यांनी साधला। मुंबईचा माजी पोलीस अधिकारी सर्व घडवतोय असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला। लोकसभा आणि विधानसभा त्याचबरोबर महापालिकेत देखील विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा दावा देखील संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंड टोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात, शासकीय निवासस्थानी खून, दरोडे, बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेल्या या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागलेली आहे। गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना, त्या फक्त गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होत आहेत आणि मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतोय। त्याचा लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत। फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचं षडयंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे।